क्लिस्टर ब्लास्टर कडून प्रथमतः सलामीवीर फलंदाज तसेच दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपला 12वा खेळाडू अद्यापही कमेंटरी बॉक्स मध्ये आला नाही याची देखील नोंद घ्यायची. स्पर्धेचे नियम आणि त्या नियमांचा कटाक्ष पालन इथं होईल याचं नक्कीच पालन केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मात्र पहिला चेंडू या इनिंग मधला कुशल याच्या माध्यमातून टाकला गेलाय. रोहन याला काहीसा समजला नाही. बीट होतो अगदी यष्टीरक्षक देखील. प्रथमतः पॉवर प्लेचं षटक हाताळतोय तो कुशल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. मागच्या सामन्यामध्ये सुंदरशी कामगिरी केली होती मास्टर सूर्या 11 या संघाच्या माध्यमातून. तदनंतर मात्र दुसरा सामना इथं रंगला जातोय तो क्लिस्टर ब्लास्टर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुंदर असा उंच तडवला चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने इथं फिल्डर चेस करतोय सोनू पाटील, परंतु चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार सुंदर अशी गोलंदाजी आणि तितकीच फलंदाजीचा नजराने इथं पेश केला जातोय. तदनंतर मात्र आता कुशल देखील दाखवतोय की का आम्ही पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. इथे मात्र काय घडतंय, धावबाद करण्याचा प्रयत्न चालला होता परेशजी म्हात्रे यांचा, परंतु इथं मात्र अगदी यष्टीचा वेध घेतला गेला नाही. तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता कुशल याच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा उंच दडवलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू चाललाय. हा देखील पंच कळवतील सीमा रेषा वन बाउन्स. चौकार. सुंदर अशी फलंदाजी देखील केली जाते क्लिस्टर ब्लास्टर या संघांच्या माध्यमातून. दोन्ही सलामवीर आक्रमक फलंदाजीचा नजराना इथं दाखवताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज कुशल याच्या माध्यमातून पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं जाते. तदनंतर मात्र आक्रमक होत आहेत दोन्ही सलामीवीर. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला तटवलेला चेंडू इथं देखील क्षेत्ररक्षक बीट झाला. तदनंतर मात्र एक धाव इथं देखील काढली जाते आणि एका ओव्हरच्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 11. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती पुन्हा एकदा केली जाते की आपला 12वा खेळाडू इथे पाठवा, कारण खेळाडूंची नाव इथं समजणं गरजेचं आहे. क्लिस्टर ब्लास्टर संघ आपण देखील नोंद घ्यायची. आजच्या दिवसातील हा 11वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो क्लिस्टर ब्लास्टर वर्सेस मास्टर सूर्या या संघांच्या माध्यमातून इथं पाहायला मिळतोय. तदनंतर मात्र दुसरं पॉवर प्लेचं षटक आपल्याला निकू याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कामोडेचा अजून एक सुपुत्र सुंदर अशी अष्टपैलू कामगिरी करताना आपल्याला आता पाहायला मिळेल. दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय निकू याच्या माध्यमातून टाकलं जात आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक निकू याच्या माध्यमातून. सुंदर अशी फलंदाजी पहिल्या षटकामध्ये करीत एक षटक बाद आपल्याला 11 धावा पाहायला मिळतात. तदनंतर दुसऱ्या पॉवर प्लेचं इथं षटक हाताळलं जातं निकू याच्या माध्यमातून. तदनंतर मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता इथं केली जाते. चेंडू अगदी सुंदररित्या कलेक्ट केला जातोय परेशजी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु इथं हा देखील निर्धाव चेंडू काहीसं बॅटर याचं अपील केलं जात होतं, परंतु तितकाच सुंदर असं गोलंदाजी निकू याच्या माध्यमातून वारंवार केली जाते. कारण प्रॅक्टिस ग्राउंड देखील आहे. कामोट्याचे सगळे खेळाडू इथं आपल्याला क्रीडांगणावरती
प्रॅक्टिस तदनंतर मात्र इथं मॅचेस खेळताना पाहायला मिळते. निकू याचा सुंदर चेंडू इथं पुन्हा एकदा टाकला गेला. काहीचा आउटस्विंग होता. यष्टीरक्षक परेश याला देखील तो बीट केला गेला. तदनंतर मात्र फर्स्ट स्लिप मध्ये तो गॅदर केला गेला आणि मात्र एक धाव काढली गेली या चेंडूवर. अद्याप ही 3 चेंडू फेकले गेले. तदनंतर मात्र एक धाव इथं प्राप्त झाली. बॅटची एज होती विजय याच्या माध्यमातून आणि आता मात्र नयनच्या बॅट मधून येतोय स्वर्गीय गेणू नारायण म्हात्रे. स्टँडला सलामी देत चेंडू सीमा पार षटकार. निकू यावर चढवलेला हल्ला नयन याच्या माध्यमातून पुन्हा एकदा आणि हा देखील सुंदर तटवलाय चेंडू डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाललाय सीमा रेषा पार षटकार. निकू याच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते परंतु नयन देखील तितकाच सुंदर अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. कामोठे गावातून बिलॉंग करतो. तदनंतर मात्र सुंदर षटकार सलगचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय नयन याच्या माध्यमातून. निकूवर चढवलेला हल्ला पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू टाकला जातोय निकू याच्या माध्यमातून. लेग ब्रेक पद्धतीने टाकलेला चेंडू काहीसा स्लोवर होतोय. तदनंतर मात्र नयन देखील बीट होतोय. निर्धाव चेंडू सांगता पूर्ण होते. तदनंतर मात्र इथं स्कोर होतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती बिनवाद 24. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं नयन देखील स्ट्राईकला आला नव्हता. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नयन स्ट्राईकला आला. लगातारचे 2 चेंडूवर षटकार लगावले गेले. तदनंतर मात्र तिसरा चेंडू नयन याच्या माध्यमातून डॉट आला. सुंदर असा स्ट्राईक रेटच्या पद्धतीनं खेळला जातोय. नयन याच्या माध्यमातून खेळतोय. तदनंतर मात्र तिसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळतोय ते जीवन झिवेंडे यांच्या माध्यमातून तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र विजय असेल स्ट्राईकला. सुंदर अशी फलंदाजी करत संघाला 12 चेंडूंमध्ये 24 धाव संख्येवर धाव घेताना पाहायला मिळते. तदनंतर मात्र आता तिसरं षटक हाताळत जीवन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एकदा लोवर फुल टॉस पद्धतीने टाकलेला चेंडू इथं क्षेत्ररक्षक देखील येतोय. थोडीशी मिसफिल्ड केली जाते. तदनंतर मात्र 2 धावसंख्या इथं प्राप्त केली जाते ते विजय याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जीवन यांच्या माध्यमातून निर्धाव टाकलेला चेंडू काहीसा सफल होण्याचा प्रयत्न होता परंतु तो देखील प्रयत्न फसवला गेला. तदनंतर मात्र वाईड लाईन पद्धतीने बॉलिंग करत निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. जीवन यांचा पुढील चेंडू विजयसाठी. विजय आक्रमक होईल का? इथं मात्र पायाचा वेध घेतला जातोय म्हणजेच ही काय LBW लेग बिफोर द विकेट. विजय बॅक टू द पवेलियन. जीवन यांना मिळालेली पहिली सफलता. ग्लिस्टर ब्लास्टर या संघाला पहिला झटका प्राप्त झाला तर विजय याच्या माध्यमातून 26 या धावसंख्येवर पहिला आदरा विजय याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि आता मात्र विजय याची जागा घेण्यासाठी आलाय विनायक काटकार. विजयाची जागा घेण्यासाठी आलाय तो विनायक. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे विनायकजी यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन. आणि आता मात्र विजय याची जागा घेण्यासाठी आलेत. पाहूया आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला किती धावसंख्येवर नेतात. जीवन टू विनायक. कसा खोलवर टाकलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं
सोनू येतोय. तदनंतर मात्र एकेरी धावसंख्येत वाढ केली जाते. नगदा लोअर फुल टॉस पद्धतीने टाकलेला चेंडू मात्र नयन चेंडूला धाडतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने आलेला अगदी क्षेत्ररक्षाला सलामी देतोय. चेंडू सीमा पार. षटकार. या षटकारानं संघाची धावसंख्या झाली ती 1-33. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय तो नयन याच्या माध्यमातून. मला वाटतं अद्याप आतापर्यंत 4 चेंडू फेस केले. हा 4था चेंडू असेल तो त्याने षटकार लगावला गेलाय. जीवन याच्यावर चढवलेला हल्ला नयन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असं फलंदाजी नयन. सलामवीर आलेला फलंदाज. आता मात्र त्याच्या बॅट मधून धावा यायला लागल्यात. जीवन याचा ऐसा स्वैर चेंडूचा मारा केला जातोय. अतिरिक्त चेंडू इथं फेकला जातो. ICC नियम क्रमांक इथं 23 लगावला जातोय. पंच कळवतीला इट इज वाईड. पुन्हा एकदा जीवनचा चेंडू आणि हा देखील लॉंगॉनला चेंडू धाडला गेलाय आणि चेंडू आलाय. लाईनवर पडला वाटतं 100%. 6-6. यस, इथं पंच देखील थर्ड अंपायर रेफर केला जातोय. नक्कीच थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय दिला जाईल. यस, हा इथं षटकार लगावला जातो नयन याच्या माध्यमातून. नयन याच्या बॅट मधून आलेला हा लगातारचा दुसरा षटकार आणि स्वतःच्या इनिंग मधील हा 4था षटकार नयन याच्या माध्यमातून. तीन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 1-40. वैयक्तिक 24 या धावसंख्येवर खेळतो नयन. दरम्यान 4था षटक हाताळतोय तो निकू. हा देखील स्लोअर वन पद्धतीने टाकलेला चेंडू विनायक यांना काहीसा समजला नाही. निकू याच्या माध्यमातून वैयक्तिक दुसरं षटक हाताळलं जातंय. संघासाठी 4थं षटक निकू याच्या माध्यमातून. आणि इथं मात्र काय घडतंय, यष्टींचा वेध घेतला जातोय. इथं यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात त्या निकू याच्या माध्यमातून. कैसा पॉइंटच्या दिशेनं तटवण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु इथं कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण इथं जीवनजी यांच्या माध्यमातून केले जाते. त्यानंतर मात्र एक चोरटी धाव काढली जाते कामत सर यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तो नयन. निकू तो नयन. सुंदर असा चेंडू टाकला गेला तो निकू याच्या माध्यमातून. काहीसा ओव्हर पिच
पद्धतीने टाकला गेला होता, परंतु स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली जाते निकू याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅटची कडा उडवत झेल होईल का? चेंडू खाली जीवन येत आहेत, परंतु इथं चेंडू देखील थोडासा दूर गेला जातोय. तदनंतर मात्र एक धाव नईन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कसं थोडीशी पायाला देखील इजा झालेली आपल्याला पाहायला मिळते, परंतु संघासाठी आपलं 100% देणं 100% दिले जातात नयन याच्या माध्यमातून आपल्याला 9 सेकंडला पाहायला मिळतोय. नयन आणि आता मात्र असतील ते काउंट्स टू निकू. पुन्हा एकदा हिट केला जातोय, परंतु निर्धाव चेंडूची सांगता वारंवार केली जाते. या चेंडूवर 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 42, 2 बाद 42. निकू याच्या माध्यमातून या षटकामध्ये 2 धावा फेकल्या गेल्यात. दरम्यान 5वा षटक हाताळण्यासाठी येतोय आणि वैयक्तिक पहिला कर्णधार मास्टर सूर्याज सोनू पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा षटक हाताळताना पाहायला मिळेल. आणि आता मात्र सलामीवीर साठी आलेला फलंदाज नयन असेल. स्ट्राईक एंडला सुंदर अशी खेळी गेली जाते आणि अजून देखील शेवटच्या षटकामध्ये पाहूया नयन आपल्या संघाला किती धावसंख्येवर नेते. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीनं टाकलेला चेंडू आणि या चेंडूला नयन भिरकावतोय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार. सुंदर अशी फलंदाजी नयन याच्या माध्यमातून केली जाते. वैयक्तिक 5वा षटकार लगावला जातोय तो नयन याच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि 31 धावांवर खेळतोय तो नयन. आणि पुन्हा हा देखील चेंडू चाललाय लॉंग ऑनला सलामी देतोय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार. लगातारचा 2रा षटकार नयन याच्या माध्यमातून. सोनूच्या गोलंदाजीवर मात्र आता हल्ला बोलला जातोय तो नयन याच्या माध्यमातून. सुंदर अशी फलंदाजी केली जाते. लगातारचा 2रा षटकार. ज्या वेळेस नयन षटकार लगावतोय त्या वेळेस मात्र लगातारचे 2 षटकार येत आहेत. आता मात्र रिव्हर्स स्वीप मारलाय. चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेनं आणि हा देखील चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार. नयन याच्या बॅट मधून षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. सुंदर अशी फलंदाजी नयन याच्या माध्यमातून. लगातारचे 2 षटकार लगावले गेलेत ते लॉंगॉनच्या दिशेने आणि आता मात्र थर्डमॅनच्या दिशेनं रिव्हर्स स्वीप मारलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. या षटकारानं संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 60. कितीवर आहे नयन कितीवर आहे? 18 आणि ते 24. 10 चेंडू आणि 43 धावसंख्येवर खेळतोय तो नयन आपल्या संघासाठी सुंदर अशी फलंदाजी करतोय. आता मात्र काय घडेल? पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीने टाकला गेला चेंडू आणि हा देखील चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. लगातारचा 4था षटकार नयन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 11 चेंडू 49 धाव संख्या. होईल का या टुर्नामेंट मधली पहिली 50 नयन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का?
आणि आता मात्र स्लो बॉलर पद्धतीने पुन्हा एकदा टाकलेला चेंडू काहीसा आउट दी ऑफ टाइम आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडू 49 धावसंख्येवर खेळतोय. 50 होईल का की संघासाठी अजून धावसंख्या जमवतील नयन तो सोनू. आता मात्र पंचांच्या हात पुन्हा एकदा जमिनीला समांतर होतील. चेंडू चाललाय स्वैर पद्धतीने टाकलेला चेंडू सोनू याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीनं टाकलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. 49 धावसंख्येवर नॉट आउट डगआउटच्या दिशेनं चाललाय तो नयन. मला वाटतं कदाचित 50 होऊ देखील शकली असती परंतु बॅट आणि चेंडूचा तितकासा संपर्क झाला नाही. तदनंतर मात्र नॉट आउट 49 धावसंख्येवर खेळतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळते आणि 68 धावांची धावसंख्या ठेवली जाते ती मास्टर सूर्या या संघाला. सुंदर अशी फलंदाजी केली जाते ती नयन याच्या माध्यमातून. संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवण्याचं काम सलामवीर आलेला फलंदाज नयन याच्या माध्यमातून केली जाते. तदनंतर मात्र दोस्ती मस्ती वर्सेस स्वर्गीय भरत शेठ गोवारी यांच्या दरम्यान सामना होईल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. दोस्ती मस्ती वर्सेस स्वर्गीय भरत शेठ गोवारी यांच्या माध्यमातून आपल्याला यानंतरचा सामना पाहायला मिळेल. तसेच सिद्धेश इंदप आपण कुठे असाल तर त्वरित कमेंटरी बॉक्स मध्ये यायचं आहे. इथे तुमची गरज आहे. आपले पार्टनर इथं बोलवत आहेत याची देखील नोंद घ्यायची. ग्लिस्टर ब्लास्टर वर्सेस मास्टर सूर्या 11 यांच्या दरम्यान हा सामना पाहायला मिळतोय. प्रथमतः नाणेफेकीचा कौल विन होत मास्टर सूर्या संघाने गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजी करीत 67 धावा दिल्या म्हणजेच ग्लिस्टर ब्लास्टर संघाने 67 धावा केल्या गेल्या आणि मास्टर सूर्या या संघाला 68 धावांची धावसंख्या करण्यासाठी दिल्यात. दादा हा नाही खेळत आहे दोस्ती मस्ती. तू हे कपडे हे दादा हे बारके येतं का मी नाश्ता करतो. अरे मागासपासून तिन्ही मॅच मी कॅप्टन आहे. यस फलंदाज देखील इथे खेळपट्टीवर आले आहेत. तरी क्लिस्टर ब्लास्टर या संघाला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय.
दोस्ती मस्ती वर्सेस स्वर्गीय भरत शेठ गोवारी यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल आदरणीय अरविंदजी काका यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दोस्ती मस्ती वर्सेस स्वर्गीय भरत शेठ गोवारी यांच्या माध्यमातून इथं नाणेफेकीचा कौल. आणि नाणेफेकीचा कौल स्वर्गीय भरत शेठ गोवारी या संघांच्या दरम्यान लागलाय. आपला जो डिसिजन आहे तो त्वरित कळून मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. क्लिस्टर ब्लास्टर वर्सेस मास्टर सूर्या या संघांदरम्यान हा सामना इथं रंगला जातोय. प्रथमतः फलंदाजी करीत 67 धावा केल्या, 68 धावसंख्येची धावसंख्या ठेवली जाते. ती ग्लिस्टर मास्टर सूर्या या संघाला ग्लिस्टर ब्लास्टर यांचा सुंदर असा फलंदाजीचा नजराणा पेश केला गेला. तदनंतर मात्र 68 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्यात. मास्टर सूर्या संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 68 धावांची आवश्यकता असेल. प्रथम गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल तो नयन खांबे. स्ट्राईकला असेल तो सोनू. नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल परेश म्हात्रे. नयनाचा पहिला चेंडू कैसा स्ट्रेट पद्धतीने खेळला जातोय. तो लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू जातोय. तदनंतर मात्र सोनू याच्या बॅट मधून एक धाव इथं केली जाते. कार्पेट पद्धतीनं हा खेळून काढलेला चेंडू काहीसा लोवर फुल टॉस राहिला होता, परंतु तितकंसं एलिव्हेशन न मिळाल्या कारणाने सोनूने देखील तितकाच त्या चेंडूला सन्मान देखील केला गेला. तदनंतर मात्र एक धाव काढली जाते ते पहिल्या चेंडूवर. पुन्हा एकदा नयन याचा पुढील चेंडू काहीसा कव्हर देखील फाडण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु कव्हरला देखील आपल्याला प्रकाश तिथे पाहायला मिळतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रकाश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. नयन याच्या माध्यमातून आणि आता देखील परेश देखील तितकासा थांबणारा तो देखील खेळाडू नाही. त्याने देखील कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हर मध्ये रिजनला हा धाडलेला षटकार पाहायला मिळतोय. परेशच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार. पुन्हा एकदा कव्हर मारण्याचा मानस केला जात होता परेश याच्या माध्यमातून, परंतु निर्धाव चेंडूची सांगता आता देखील केली जाते. मागच्या सामन्यामध्ये मला वाटतं 3.2 म्हणजेच की तिसऱ्या षटकामध्ये मास्टर सूर्याने सामना फिनिश केला होता, परंतु हा सामना संपवायला किती वेळ लागतोय पाहूया. बॅटची आउटसाइड एज उडवली जाते, मात्र आता इथं काय घडतंय. धावबाद होतोय चेंडू. सुंदर असा डिरेक्ट हिट केला जातोय आणि आता मात्र सोनू धावबाद होतोय. सोनू बॅक टू द पवेलियन. मागच्या मॅच मध्ये आपल्याला सोनू याच्या बॅट मधून आलेल्या षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली होती, पण इथं मात्र काहीसं मिसअंडरस्टँडिंग दोन्ही सलामवीरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर मात्र इथं धावबाद होतोय तो सोनू. सुंदर असं क्षेत्ररक्षण इथं फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. कैसा एक धाव चोरीटी धाव घेण्याचा मानस केला जात होता सोनू याच्या माध्यमातून, परंतु तितकासा तो शक्य झाला नाही. मास्टर सूर्याचा कर्णधार सोनू बॅक टू द पवेलियन आणि आता मात्र आयकॉन फलंदाज निकू आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. 68 धावसंख्येचा पाठलाग करताना संघ 7 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. 7 या धावसंख्येवर पहिला हादरा सोनू याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सोनू याची जागा घेण्यासाठी आलाय तो निकू. पुन्हा एकदा पंचांचं इथं
हात जमिनीला समांतर होत स्वैर चेंडूचा मारा कळवतायत. हा देखील चेंडू वाईट चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त चेंडू टाकला जातोय नाईन याच्या माध्यमातून. आणि इथं मात्र काय घडतंय, झेलवाद होतोय. तो निकू चालला बॅक टू द पवेलियन. स्वर्गीय भरतशेठ गोवारी यांचे कर्णधार बारक्या कांबळे यांच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की कर्णधार आपली नाणेफेकीचा कॉल झाल्याच्या नंतर इथं काहीसं डिस्कशनसाठी त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. बारक्या कांबळे यांच्याकडून आलेली सूचना आहे की आपले खेळाडू त्वरित पॅन्डलपाशी यायचं आहे. दरम्यान पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं जाते नईन याच्या माध्यमातून. कर्णधार आणि ऐकवन फलंदाज म्हणजेच की सोनू आणि निकू बाद केला. इथं बाद करीत संघ पोचलाय 8 या धावसंख्येवर. म्हणजेच की 2 बाद 8 धावसंख्या आपल्याला पहिल्या षटकामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. आणि आता मात्र निकू याची जागा घेण्यासाठी आलाय तो स्वप्नील गुहागरकर. काय काय नाव आहे बघ ना बॉलरचे त्यांच्यात, मी सांगतो. अरे मगाशी टाकले होते ना नाव. दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जय आपल्याला पाहायला मिळते. दुसरे षटक देखील तो हाताळतो आणि पॉइंटच्या रिजन मधून परीक्षेच्या माध्यमातून धाडलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. श्री दत्त प्रसन्न नौपाडा मंडळ यांच्या माध्यमातून इथं स्टँडला देखील परेजी यांचा हा चौकार सलामी देतोय. जय याच्यावर चढवलेला हा पहिल्याच गोलंदाजीवर सुंदर असा फटका लगावला जातोय तो पॉइंट रिजन मध्ये. कैसे 2 विकेट गेल्याच्या नंतर संघाची जबाबदारी परेशजी सुंदररित्या हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मात्र पॉवर प्लेचा दुसरा षटक हाताळण्यासाठी जय आपल्याला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. सुंदर अशी गोलंदाजी याच्याकडून देखील केली जाते. सुंदर असा खेळाडू जय याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू तटवलाय डीप पॉइंट मध्ये आणि तिथं मात्र क्षेत्ररक्षक येतोय, परंतु 2 धावा इथं रोखण्यात असमर्थ राहिले. त्यानंतर मात्र 2 धावा इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते परेजी यांच्या माध्यमातून सुंदर असं क्षेत्ररक्षण डीप पॉइंट मध्ये देखील केलं जात आहे. क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मात्र बॅटची आउटसाइड एज इथं उडवली जाते आणि सुंदर असा झेल मला वाटतं ग्लिस्टर या कंपनीचे ओनर यांच्या माध्यमातून आपल्याला इथं सुंदर असा झेल पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र परेश देखील तंबूचा आसरा घेतोय. बॅटची आउटसाइड एज जय यांच्या माध्यमातून सुंदर असा गोलंदाजीचा प्रदर्शन पाहायला मिळते. त्यानंतर मात्र आउटसाइड एज उडवत ग्लिस्टरचे ओनर सचिनजी यांच्या माध्यमातून सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र रन चेज करताना 3 विकेट इथं आपल्याला पाहायला मिळतात आणि तिन्ही मास्टर सूर्याचा मोहरा म्हणता येईल. सोनू, निकू आणि तदनंतर परेश देखील बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र अजून एक सितारा पाहायला मिळतोय. जीवनजी यांच्या माध्यमातून परेशजी याची जागा घेण्यासाठी आलाय. तर जीवन
दुसरं षटक फेकलं जात आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवर हा तिसरा झटका परेश याच्या माध्यमातून धाडला जातो आणि तदनंतर मात्र आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल जीवन याच्या माध्यमातून कितपत फलंदाजी केली जाते, संघाला किती धावसंख्येवर नेलं जातंय आणि रोखण्यात किती समर्थ होतात क्लिष्ट ब्लास्टर्सचे खेळाडू. पाहूयात जयाचा पुढील चेंडू सुंदर असा रफ्तारने भरलेला हा चेंडू फेकला गेला. कैसे जीवन देखील बीट झाला. सुंदर असा चेंडू निर्धाव विनायक याच्या माध्यमातून यष्टीरक्षक विनायक आपल्याला पाहायला मिळतील. तिथे सुंदर असं यष्टीरक्षण देखील केलं जात आहे. जय याचा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कैसा हिट करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय परंतु तितकस असमर्थ राहिलेत आणि आता मात्र किती थांबवणार परंतु इथं काय घडतंय जीवन देखील जेलबाद होतोय. नयन याची सुंदर अशी क्षेत्ररक्षण आणि इथं जेल घेतला जातो तो नयन याच्या माध्यमातून. तदनंतर मात्र जीवन पुन्हा एकदा बॅक टू द पवेलियन. सुंदर अशी गोलंदाजी जय याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर इथं दुसऱ्या चेंडूवर आपल्याला परेश म्हात्रे यांना जेलबाद केले गेले. तदनंतर मात्र आता जीवन देखील आले, ते देखील गेले. त्यांनी आता मात्र जीवन याची जागा घेण्यासाठी आले ते अतुल. आणि हा देखील उंच तटवलेला चेंडू काय घडते पाहूयात. आणि आता मात्र इथं झेल सुटला गेला. मला वाटतं हॅट्रिक देखील झाली असती परंतु इथं मात्र काय घडतंय झेल देखील सोडतोय. काहीसं मिसअंडरस्टँडिंग खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 16. 4 बाद 16 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 16 आणि विकेट गेले ते मात्र 4. सुंदर अशी गोलंदाजी जय याच्या माध्यमातून आपल्याला पावल प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 16 माफ करा 4 बाद 16. दरम्यान तिसरं षटक पुन्हा एकदा हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं. नयन खांबे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो स्वप्नील गुहागरकर. स्वप्नील असेल स्ट्राईक एंडला. रत्नागिरी जिल्ह्यातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आडेगावचा सुपुत्र. पाहूया या सामन्यामध्ये किती धावसंख्या पार केली जाते. स्वप्नील टू नयन. आणि आता मात्र स्वप्नील देखील परततोय. सुंदर अशा गोलंदाजी नयन याच्या माध्यमातून केली जाते आणि तितकंच यष्टीरक्षण देखील विनायक याच्या माध्यमातून केलं जात आहे. बॅटची आउटसाइड एज उडवली जाते. तदनंतर मात्र झेलबाद होतोय तो स्वप्नील बॅक टू द पवेलियन. काहीसा हिट करण्याचा मानस सगळ्यांचा केला जातोय परंतु चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेनं 30 यार्ड सर्कल देखील कव्हर करता आलं नाही आणि इथं मात्र झेलबाद होतोय स्वप्नील. फलंदाजी देखील तितकीच ताकदीची केली जाते नयन याच्या माध्यमातून आणि गोलंदाजी देखील तितकीच
गोलंदाजी सुंदर पद्धतीने फेकली जाते. ती नयन याच्या माध्यमातून स्वप्नील याची जागा घेण्यासाठी आलाय. तो सिक्का आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर असा सिक्काने तटवलेला चेंडू लॉंगच्या दिशेनं हा देखील झेल केला जात होता, परंतु विजय देखील तिथं बीट होतो आणि झेल सुटला जातो. तो सिक्का याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर असा सिक्का देखील हा अष्टपैलू खेळाडू देखील मध्ये गणला जातो, परंतु काही कारणास्तव त्याला मॅच मध्ये बॉलिंग केली जात नाही. कारण फलंदाजी उत्कृष्ट पद्धतीने करतो. सकाळच्या प्रॅक्टिस देखील या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळते. सिक्काच्या माध्यमातून पुन्हा एकदा नयन टू अतुल आणि इथं मात्र काय घडतं, नयन येतो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. अतुल याचा झेल पकडला जातोय. नयन याच्या माध्यमातून पुन्हा एकदा हदरा. अतुल जी बॅक टू द पवेलियन. वारंवार हिट केलं जात आहे. आक्रमक फलंदाजीचा नजराणा इथं दाखवला जात होता, परंतु तितकेच सक्सेसफुल होत नाहीत. कारण धावसंख्येचा विचार करता आपल्याला आक्रमक फटकेबाजी करणं गरजेचं आहे, परंतु आपलं शॉर्ट सिलेक्शन मध्ये काहीसा तफावत होत असल्या कारणाने इथं मात्र झेलबाद होत आहेत. अद्यापही आतापर्यंत एक देखील यष्टीचा वेध घेतला जात नाही, परंतु सगळे खेळाडू अद्यापही आतापर्यंत जे बाद झालेत ते मात्र झेलबाद पद्धतीने बाद झालेत. 17 वर 5 विकेट आपल्याला पाहायला मिळतील स्कोर कार्डवर. आणि आता मात्र कुशल याच्या माध्यमातून डाऊन द ग्राउंड पद्धतीनं काहीसा शांत पद्धतीने, तसेच इथे देखील मिसफिल्ड केली जाते ते विजय याच्या माध्यमातून. तदनंतर मात्र 2 धावसंख्या कुशल याच्या माध्यमातून काढली जाते. माफ करा, 6 बाद 19 धावसंख्या. पुन्हा रिव्हर्स स्वीप, सुंदर रिव्हर्स स्वीप मारला जातोय तो कुशल याच्या माध्यमातून. चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार. सुंदर असा रिव्हर्स स्वीप कुशल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नयनवर चढवलेला हल्ला आणि या हल्ल्यामध्ये मात्र कुशल सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अद्यापही या सेकंड इनिंग मध्ये आपल्याला हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय तो कुशल याच्या माध्यमातून. आणि हा देखील मला वाटतं काहीसा खेळून काढण्याचा प्रयत्न कुशल याचा देखील केला जात होता, परंतु चेंडून बॅटची इनसाइड एज उडवली आणि इथं मात्र यष्टांचा वेध घेतला गेला त्यांना येण्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कुशल बॅक टू द पवेलियन. लगातारचा या ओव्हर मधील दुसरा झटका आपल्याला पाहायला मिळतोय तो कुशल याच्या माध्यमातून. आणि नयन मला वाटतं वैयक्तिक 2 षटका हाताळलीत, परंतु 4 विकेट्स इथं मिळवण्यात नयनला यश आलंय. सुंदरशी फलंदाजी करीत मला वाटतं 49 धावसंख्या केली गेली. त्यानंतर मात्र 2 षटका हाताळले गेले आणि 2 षटका अखेरीस इथं 4 बाद करण्यात यशस्वी झाले. संघाची धावसंख्या झाली ती 23. 7 बाद 23. जिंकण्यासाठी 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता मास्टर सूर्य या संघाला. दरम्यान कुशल याची जागा येण्यासाठी आलाय तो निकेश भगत. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील वाटतं कामत सर असतील. माफ करा, विनायक असेल. 4थं षटक हाताळण्यासाठी विनायक आपल्याला पाहायला मिळतील. सिक्काचा देखील मानस होता की चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करण्याचा, परंतु पुन्हा एकदा काहीस बॅटवर तितकासा मेडल न झाल्या कारणानं 1 धाव मिळते या चेंडूवर. विनायकचा पुढील चेंडू निकेश भगत साठी काहीसा खेळून काढण्यात यश आलंय. सिक्का देखील मला वाटतं 2 धाव संख्या घेण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु निकेशने देखील थांबवलं की कदाचित तू धावसंख्या पार करू शकतोस. आणि नक्कीच सिक्कामध्ये देखील तितकी ताकद आणि तितक्या ताकदीचा खेळाडू सिक्का देखील आहे. पाहूया या सामन्यामध्ये सिक्काची कामगिरी कितपत आपल्याला पाहायला मिळते.
पुन्हा तो हिट करण्याचा मानस आणि लगातारचा हा देखील फलंदाज झेलबाद होताना पाहायला मिळतोय. बॅटची आउटसाइड एज आणि यष्टीरक्षकाकडे सुंदर असा झेल केला जातोय. पुन्हा एकदा सिक्का बॅक टू द पॅव्हिलियन. या सामन्यामध्ये काहीशी तितकीशी कामगिरी करू शकले नाहीत मास्टर सूर्य आणि त्यांचे बॅटर, परंतु खेळ अजून संपलेला नाही कारण शेवटचा चेंडू इथं फेकला गेला नाहीये. सुंदर अशा गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते ग्लिस्टर ब्लास्टर या संघांच्या माध्यमातून इथं केलं जात आहे. आणि आता मात्र बॅटिंग साठी आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत काशी. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती ग्लिस्टर ब्लास्टर या संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट लेंथ पद्धतीने टाकलेला चेंडू पंच इथं कळवतील. हॅलो हॅलो हॅलो. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. तदनंतर मात्र एक स्वर चेंडू आणि नंतर मात्र सिंगल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर आता मात्र निकेश टू विनायक सुंदर असा स्ट्रेट हॅलो. लॉंग ऑफच्या दिशेनं धाडलेला चेंडू एक धावसंख्या मिळते. काही रस एकेरी दुहेरी धावसंख्येनं संघाच्या धावसंख्येवर भर करताना मास्टर सूर्याचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. अद्यापही आजवरचा हा मला वाटतं दुसरा सामना असेल. पहिला सामना विन झालाय मास्टर सूर्या 11 आणि आता मात्र दुसरा सामना मला वाटतं ग्लिस्टर ब्लास्टर या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. फुलटॉस पद्धतीने टाकलेला चेंडू लोवर फुलटॉस होता, परंतु काशीला देखील तितकं एलिव्हेशन मिळालं नाही. बॅटची एज पुन्हा एकदा उडवली जाते. ते विनायक याच्या माध्यमातून 4 षटकांची समाप्ती आपल्याला इथं पाहायला मिळते. 4 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या झाली 28. 8 बाद 28 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड वर पाहायला मिळते. सुंदर अशी गोलंदाजी. संघाची धावसंख्या झाली 28. 8 बाद 28. 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल ती मास्टर सूर्या या संघाला. आणि आता मात्र ग्लिस्टर या कंपनीचे सर्वेसर्वा अर्थात ओनर आणि खेळाडू म्हणून सचिन लवंड आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल ती मास्टर सूर्या या संघाला, आणि तितक्याच त्या धावसंख्या डिपेंड करताना आपल्याला सचिनजी पाहायला मिळतील. सचिन आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. त्यानंतर मात्र सामना करेल तो निकेश. कैसा निकेशने देखील खेळून काढलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र काशी आपल्याला कशी बॅटिंग करेल आणि कशा पद्धतीने फटकेबाजी करेल हे पाहूयात. सचिन टू काशी. मच्छिंद्र डॉक्टर मच्छिंद्र आपण देखील मैदानाच्या बाहेर यायचंय लवकरात लवकर. आणि इथं मात्र काशीने उंच असा तटवलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र काहीसा कॉम्बिनेशन पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु असफल राहिला आहे.
सुंदर अशी गोलंदाजी आणि तितकीच फलंदाजी क्रिस्टल ब्लास्टर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही सामना दोघांच्या बाजूने देखील होता पहिले 2 षटकांमध्ये, परंतु इथं काहीसं वेगळंच घडतंय. जेव्हा दोन्ही संघ येतात समोरासमोर, तदनंतर मात्र जो संघ चांगला खेळ करतो तोच संघ मात्र विजयाच्या दिशेनं वाटचाल करतो. त्याच पद्धतीनं चाललेला हा सामना क्रिस्टल ब्लास्टर संघ विजयाच्या दिशेनं आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा काशी हिट करण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु तितकासा देखील होत नाही. स्क्वेअर लेगच्या रिजनला हा चेंडू चाललाय एका धावेसाठी. आणि आता मात्र इथं स्ट्राईक रोटेड केली जाते. ते 1-1 नेक्स्टच्या चेंडूवर काहीसा हिट करण्याचा देखील मानस केला जाते, परंतु तितकासा देखील सफल होत नाहीये. या आधीच्या सामन्याचा विचार केला तर मास्टर सूर्य संघ अतिशय आक्रमक पद्धतीने खेळले गेले, तदनंतर मात्र ती धावसंख्या सुंदर पद्धतीने केली गेली होती. आणि आता मात्र इथं धावबाद केला जातो तो सचिनजी यांच्या माध्यमातून निकेशला धावबाद केलं जात आहे. अंतिम चेंडू इथं फेकला जातोय तो सचिन याच्या माध्यमातून. या चेंडूवर षटकार पाहायला मिळेल का काशी याच्या बॅट मधून? येस, नक्कीच. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार, या चेंडूवर मात्र षटकार लगावण्यात यश आलंय ते काशी याला. माफ करा, बाउंड्री आहे. वनवाव सीमा रेषा पार चौकार. यानंतरचा होणारा सामना असेल तो दोस्ती मस्ती वर्सेस स्वर्गीय भरत शेठ गोवारी यांच्या दरम्यान हा सामना पाहायला मिळेल.